तुळसी माळा घालून कंठी उभा विठेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये तुळसी माळा घालून कंठी उभा विठेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये भुक्ती मुक्ती जयाच्या कामारी रिद्धी सिद्धी ओळंगती द्वारी सुदर्शन घरटी करी काळ कापे दुरी धाके तया भुक्ती मुक्ती जयाच्या कामारी रिद्धी सिद्धी ओळंगती द्वारी सुदर्शन घरटी करी काळ कापे दुरी धाके तया तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये जग जननी असे वाम भागी भिंकी शोभली अर्धांगी जैसी विद्युलता झळके मेघी दर्शने भंगी महादोष जग जननी असे वाम भागी भिमकी शोभली अर्धांगी जैसी विद्युलता झळके मेघी दर्शने भंगी महादोष तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये सुख सागर परमानंदू गोपी गोपाळा गोदना छंदू पक्षी स्वापदा जयाचा वेदू वाहे गोविंदू पावा छंदे सुख सागर परमानंदू गोपी गोपाळा गोदना छंदू पक्षी स्वापदा जयाचा वेदू वाहे गोविंदू पावा छंदे तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी जगजेटी अवलोकनी पुंडलिका दृष्टी
असे भीमा तटी पंढरीये मुखमंडित चतुर्भुजा मनमोहन गरुड ध्वजा तुका म्हणे स्वामी माझा पावे भक्त काजा लवलाही मनमोहन गरुड मुखमंडित चतुर्भुजा मनमोहन गरुड ध्वजा तुका म्हणे स्वामी माझा पावे भक्त काजा लवलाही मुख मंडित चतुर्भुजा मनमोहन गरुड ध्वजा तुका म्हणे स्वामी माझा पावे भक्त काजा लवलाही तुळशी माळ घालून कंठी उभा विठेवरी जगजेटी अवलोकोनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये तुळशी माळा घालून कंठी उभा विठेवरी जगजेटी अवलोकोनी पुंडलिका दृष्टी असे भीमा तटी पंढरीये पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीवतम सार राशि नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरधमला या शुभ्र वस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासनम या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समापतुम सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्या नामी पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुस्तकं महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकं नाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। रामकृष्ण हरी जय जय वासुदेव हरी वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी देवाजीच नाव घ्यावं अष्टो प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाला गोपाल 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाल मन मोहन गोपाला गोपाल 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरी वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल राखो माये जय जय विठ्ठल राखो माये जय जय विठ्ठल राखो माई 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा ओम नमो नारायणा ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे
भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायुग पीठित टीवीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग. ओवी 250 ते 275. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेजा आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जोजे. जैसी आभाळाची बुंती करुणी राहे गबस्ती. मग फिटली आदिप्ती धरू नये. तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा से पातोडा. तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीरीचे स्वयंभ कारत्न बीजा निघाले कोंब. अवयव कांतीची भांब तैशी दिसे. ना तरी संध्या रागीचे रंग काढूनी वळिले ती अंग. की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव.
मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रोप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना साशिनला मळा कोवळीकेचा हो काजी शारदीचे निवोले चंद्रबिंब पालेले का तेजची मूर्त बैसले असनावरी तैशे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती विहे कृतांतुगाम वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गांठी विघडे लोपली उघडे बाळ दशा वैसा तरी येतुले वरी यरवी बळाचा बळार तू करी दर्याची थोरी निरुपम कनक द्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैशी बरवी नवी निघती दातही आन होती पर्यापाळी साने जती जैसी दुबाही बैसे पाती हिरयांची मानिकुलियांची आखनिया सावियाची अनुप्रमाणिया तैशिया सर्वांगी उधवती अनिया रोमांचिया कर चरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी व होती डोळे काय संग निदाराचे निको दाटे मोतीये नावरती संपुटे मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची तैसी पातियांची कवळी न समाये दिटी जाकळोनी निगुपाये अदिलीची परी होये गगना कवळीती ऐके देह होय सोनियाचे परिलाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पहिला कडील देखे स्वर्गीचा लोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका ओळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी ऐके प्राणाचा हात धरोनी गगनाची पाऊटी करोनी मध्यमेचे निदाद राहुनी हृदया आली हे कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची आकोंबा सावली केली ये शून्यलिंगाची पिंडी ते परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली तवानु हाताची बोली चावळी ते शक्तीची या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेने ऐकिले आळू माळू घोषांच्या पुंडी नाद चित्रांची रुपडी प्रणवाची या मोडी रेखिली ऐशी घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रुपडी प्रणवाची या मोडी रेखिली ऐशी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय
राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 36. 36व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच भाग पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. कपी पुरुषार्थ अति प्रचंड. राक्षसांचे बळबंड. प्रताप ऐकता काळे तोंड. लज्जा वितंड लंकेशा. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे मान्य गुण नाम. ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान. जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा. जनास मी काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी. जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. हेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्म स्वरूप श्रोते हो. ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 36व्या अध्यायाच्या सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी वंदन करून, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. रामभक्त रामदूत ज्यांच्या मुखामध्ये अखंड राम नामस्मरण आहे, ज्यांच्या ध्यानामध्ये, ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा श्रीराम आहेत, असे रामरयाचे रामभक्त हनुमंतरया रूप पाहिलं तर त्यांचं वानराचं आहे, स्वरूप ब्रह्म स्वरूप आहे. आणि या हनुमंतरायांनी लंकेमध्ये सीतामाऊलीच्या शुद्धीसाठी आल्यानंतर अतिशय प्रचंड अशा प्रकारचा पुरुषार्थ केला. राक्षसांचं बळ किती आहे, 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे असा राजा रावण, त्याचं सामर्थ्य किती आहे, त्याच्याकडे किती मोठमोठे आतुरबळी असे प्रधान आहेत, वीर आहेत, सेनापती आहेत, याची तुलना हनुमंतरायांनी करून पाहिली आणि सगळ्यांची नागवण केली. माऊलीचा शोध लावला, लंका दहन केली. कुणाचं काहीही एका
कपी हनुमंतरायासमोर काही चाललं नाही. असं विभीषण राजा रावणाच्या भरसभेमध्ये प्रधानांची लाज अब्रू वेशीला टांगताना बोलत होते. भरगच्च भरलेली सभा ऐकत होती. राजा रावण ऐकत होता. ऐकणारे सर्व लज्जायमान झाले होते. एका वानर हनुमंतरायासमोर कोणाचाच प्रताप चालला नव्हता, चालत नव्हता. आणि हनुमंतरायाचा प्रताप ऐकून सगळ्यांची तोंड काळी पडली होती. लाजेनं माना खाली घातल्या होत्या. एवढा मोठा राजा रावण, त्याला सुद्धा विभीषणानं हनुमंतरायाचा प्रताप वर्णन करून लाज आणली. म्हणतात, हनुमंताचे अति प्रबळ विभीषणे वानिले बळ, तेने राक्षसे सकळ तळमळ पैकरीती. हनुमंतराया कसे आतुरबळे, त्यांच्याकडे किती सामर्थ्य, रामभक्तीचं काय बळ आहे, हे विभीषणाने वर्णन केलं. आणि सर्व राक्षस जळू लागली. हनुमंतरायाच्या बाबतीत त्यांची त्रेधा तिरपीट होऊ लागली. काय करावं, आपलं बळ त्या वानरा पुढे चालत नाही म्हणून सर्व राक्षस तळमळू लागली. म्हणतात, राक्षस सेनानी प्रधान अवघे झाले ही नदीन, सभा समस्त लज्जायमान म्लान वदन दशमुख. राजा रावणाच्या भरसभेमधले सर्व राक्षस लहान तोंड करून बसले. अवघे हीन दीन झाले. सगळी सभा लज्जायमान झाली. रावणाचे मुख्य सेनानी प्रधान लाजले गेले. राजा रावणाचा सुद्धा चेहरा पडला. ज्यावेळेस विभीषण महाराज हनुमंतरायाच्या पराक्रमाचं वर्णन करत होते. हे देखोनी इंद्रजित कोपे झालासी कृतांत, विभीषणाशी बोलत निज पुरुषार्थ वर्णनी. सगळ्या सभेमधलं कुणीही बोलायला काही तयार नाही. राजा रावणाचा सुद्धा चेहरा पडलेला आहे, तोंड कोमेजलेला आहे, चेहरा सुकलेला आहे. हे इंद्रजितानं पाहिलं. इंद्रजित फार खवळला. म्हणतात, कृतांतासारखा खवळला. आणि आपल्या निज पुरुषार्थाचं वर्णन करत विभीषणाला काय बोलू लागला. इंद्रजित बोले कोपायमान, काकाजी तू तव धर्म संपन्न, बुद्धियुक्त प्रज्ञापन्न, कनिष्ठ वचन कावदशी. इंद्रजित रागाला गेलेला आहे, भडकलेला आहे. आणि विभीषणाला म्हणतो, काकाश्री तुम्ही तर पुण्य परायण आहात, तुम्ही तर धर्म संपन्न आहात, तुमच्याकडे बुद्धी आहे, युक्ती आहे, हुशारी आहे, शहाणपण आहे, तरी सुद्धा आपल्याला कमीपणा घेऊन कनिष्ठ अशा प्रकारचे मुखातून शब्द का काढता. निंदनी सीना निरक्षगन, निर्बत सोनिया प्रदान, राम लक्ष्मणाची अंगवन,
परम दारुण वाणीशी. आपल्याच सेनापतीची, आपल्या समस्त राक्षस मंडळींची, प्रधान मंडळीची तुम्ही निर्बस न करता, अवहेलना करता, या सर्वांना तुम्ही अंतकरणाला लागेल असं बोलता. आपली बाजू बहुतेक तुम्ही घेत नाही आहात हे तुमच्या लक्षात येत नाही का काकाश्री? तुम्ही आमचे चुलते आहात. अहो तुम्ही राम लक्ष्मणाचा पुरुषार्थ कसा वर्णन करता? हनुमंतरायाचा पराक्रम वर्णन करता, एका वानराला मोठेपणा देता आणि अख्ख्या असणाऱ्या लंकेतल्या राक्षस कुळाला, प्रधान सेनापतीला, सर्वांना कमीपणा आणता. हे तुमचं बोलणं हे विरुद्ध टोकाचं आहे असं इंद्रजित संतापून वैतागून विभीषणाला बोलू लागलेले आहे. उद्देशून एक एक तुवा निंदिले आमुचे कटक, श्रीरामाची आगळीक अत्यंतिक वाणीसी. विभीषणाला इंद्रजित म्हणतो, विभीषण काका, आमचं जे असणार सेनानी आहेत, प्रधान मंडळी आहेत, या सगळ्यांना तुम्ही उन उत्तर बोललेलं आहे, टाकून बोललेलं आहे. एका एकाला उद्देशून सगळ्यांची निंदा केलेली आहे. आणि तुम्हाला त्या रामाबद्दल काय प्रेम उतू चाललेले, काय एवढा जिव्हाळा आहे, म्हणून रामाचं आगळं आणि वेगळं असं वर्णन तुम्ही करताय, रामभक्ताला मोठेपणा देताय असं विभीषणाला इंद्रजित बोलतो. तू तव प्रबुद्ध प्रज्ञा प्राज्ञ, युवराजाचे महिमान, रायाचे खोचले अंतकरण, ऐसे कठीण कावदसी. अरे काका, तुम्ही तर फार हुशार आहे म्हणतात. तुमच्या बुद्धीला जोड नाही म्हणतात. तुमच्याकडे युवराज पद आहे आणि युवराजानं राजाचं अंतकरण दुखावेल असं बोलावं का? राजा रावणाला वाईट वाटावा असे शब्द काढावेत का? तुम्ही काकाजी फार कठीण शब्दात बोलता बर का. हे बोलणं तुमचं योग्य नव्हे. हे युवराज पदाला न शोभणार वक्तव्य आहे. विभीषणाला इंद्रजित बोलतो, पाटी थापटिलिया येडका, अधिक हानीचारी धडका, तैसी सिनानी सैनिका, सन्मान देखा तुवा द्यावा. वारे म्हणले, तुम्ही काकाय की काय मला कळेना झालेले. एखादा मेंढरा असावा, त्याची जर पाठ थोपटली म्हणले तर तो अधिक 4 धडका हाणतो. तशा प्रकारे तुम्ही युवराज असताना सेनापतीला, प्रधान मंडळींना उत्तेजनार्थ, प्रोत्साहनार्थ काहीतरी बोलायला पाहिजे.
जेणेकरून त्यांच्या अंगातलं असणारं सामर्थ्य, शक्तीला बळ मिळेल, ते उत्तेजित होतील, त्यांच्यामध्ये जोम, दम, उत्साह, आनंद, शौर्य, धैर्य निर्माण होईल, असं सन्मान करून काहीतरी बोलावं. पण हे बाजूलाच राहिलं. तुम्ही मात्र नको ते शब्दामध्ये अगदी हीन दिन स्वरूपाचं सेनापतीला, प्रधानांना, राक्षस कुळातील सर्व मंडळींना बोलता, हे चुकीचं नाही का विभीषणा? काकाश्री इंद्रजीत बोलतो, सन्मान देता निज सैन्याची अति उल्हास संग्रामासी, शेखित्या ते निर्बत्शीसी श्रीरामासी वानोनी. आपल्या सैन्यातील आपल्या वीरांना सन्मान दिला पाहिजे, बळ दिले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना युद्ध करण्यासाठी उल्हास निर्माण होईल. हे कोणीकच सोडलं म्हणले विभीषणा? काकाजी, तुम्ही या सगळ्यांची निर्भत्सना करताय, यांना टाकून बोलताय, यांच्या मनाचं खच्चीकरण करताय आणि वर्णन मात्र कुणाचं करताय? तर श्रीरामाच्या कीर्तीचं वर्णन करताय, रामभक्ताचा मोठेपणा सांगताय. राजा तुझा ज्येष्ठ बंधू, तू अति कनिष्ठ वदसी वादू, तेने युवराज संबंधू अति विरोध वाढला. काका, अरे तुझा मोठा भाऊ या असणाऱ्या राज्यपदावर राजा म्हणून आहे, तू युवराजही धाकटा भाऊ, पण तू राजाच्या विरुद्ध टोकाचं बोलतो, त्यामुळे राजाचे आणि युवराजाचे संबंध बिघडायला फार वेळ लागत नाही आणि दोघांच्या मध्ये वैरभाव निर्माण व्हायला सुद्धा हेच कारण आहे. असं खरं बोलणाऱ्या विभीषण काकाला इंद्रजित रागाच्या भरात बोलू लागलेला आहे. जैसा पिता तैसा चुलता, युवराज असे तुझे माता, ज्येष्ठा निंदोनी लंका नाता, श्री रघुनाथा वाणीशी. अरे आम्हाला काय म्हणले, जसे आमचे वडील आहेत तसंच तुम्ही म्हणले, वडील काही चुलता काय फार फरक आहे का म्हणले? त्यात तुम्ही अजून लंकेचे युवराज आहात आणि थोरल्या भावाची, जो लंकेचा राजा आहे, त्या राजा रावणाची तुम्ही निंदा करताय आणि राजा रावणाला निंदून कमीपणा देऊन राजा रावणाचा जो शत्रू आहे, वैरी आहे, त्या वैर्याला मोठेपणा देत आहे. त्याचीच असणारी कीर्ती, त्याचंच असणारे शौर्य, त्यांचीच असणारी महानता तुम्ही वर्णन करताय काकाश्री. इंद्रजीत बोलतो, अमुचा एक एक रक्षगण, करील दोघांचे भक्षण, यासी काय रणांगण, राम लक्ष्मण ते किती. इंद्रजित म्हणतो, आमचा एक एक राक्षस या राम लक्ष्मणाला खाऊन टाकील, काही रणांगण करायची गरज नाही. आमच्या समोर ते राम लक्ष्मण किरकोळ आहेत. बापुडे राम लक्ष्मण, आमचे दृष्टीस ते तृण, परिस माझी अंगवन,
चरणा शरण नृपयेती. राम लक्ष्मण आमच्या समोर एकदम सामान्य आहेत, किरकोळ आहेत, गवताच्या काडी प्रमाणात तृणवत आहेत. आमच्या दृष्टीसमोर त्यांची राहायची अंगवण सुद्धा नाही. पण काकाश्री, माझा पुरुषार्थ तुम्हाला ऐकायचा आहे काय म्हणले. भले भले मोठे मोठे राजे माझ्या चरणाला शरण येतात, असा नावाचा इंद्रजित मी आहे. मला सर्व जगदुनिया घाबरते. माझ्या समोर कुणाची उभारायची टाप नाही. माहिती नाही का काकाश्री तुम्हाला. इंद्रजित बोलतो, वलयांकित राजे यज्ञ भोगीता अमरपती, तोम्या अनिला क्षिती लंके प्रती कमारा. पृथ्वी वलयांकित जेवढे जेवढे राजे आहेत म्हणले, ते सगळे राजे मला घाबरतात, माझ्या अंकित आहेत. जो असणारा 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे, त्याच्या अंकित जे 33 कोटी देव आहेत, त्या सगळ्यांना मी स्वर्गातून पृथ्वीवर आणलेले आणि लंकेमध्ये त्यांना राजा रावणाच्या बंदीखान्यात टाकून एखाद्या नोकरासारखं, दासासारखं साल बांधील गड्यासारखी कामं लावलेली आहेत. कोणत्याही देवाला मोकळं सोडलेलं नाही. मग देव असू दे नाही तर देवांचा राजा असू दे, या त्रिभुवनामध्ये मला सर्वजण थरथर कापतात, असा माझा दरार आहे. इंद्रजित विभीषणाला बोलतो, माझी ऐकताची हाक शूरगणय कायक, अवघे पळती आदोमुख जे विकारंक अतिदीन. माझी नुसती किंकाळी ऐकली तर भले भले घाबरतात. एक 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 खाली तोंड करून पळायचं बघतात. गरीबातल्या गरीबासारखी हीन दीन अवस्था त्यांची होती. असा माझा आवाज आहे. इंद्रजित बोलतो, इंद्रा सहित अमर कोडी तेम्या घातले बांधवडी, तेथे काय श्रीरामाची प्रौढी साह्य माकडी वानशी. इंद्रजित विभीषणाला म्हणतो, कोट्यावधी देव मी पृथ्वी तलावर आणून राजा रावणाच्या बांधवडीमध्ये आहेत, बंदीखान्यात आहेत. 33 कोटी देव जिथे राजा रावणाचे दास बनलेले आहेत, नौकर बनलेले आहेत, तिथे हे राम आणि लक्ष्मण किरकोळ आहेत म्हणले. 33 कोटी देवापेक्षा मोठे आहेत का, इंद्रापेक्षा मोठे आहेत का? आणि तो त्यांचा सेवक माकड हनुमंत, त्याचं वर्णन काकाश्री तुम्ही करता. असं इंद्रजित विभीषणाला बोलतो. अंगद सुग्रीव हनुमंत नळनीळ जांबुवंत, राक्षसा भक्ष हे समस्त दाता दात न लागता. आणि बाकीचे जे राजा सुग्रीव
अंगद, नळ, नीळ, जांबुवंत, हनुमंत हे राक्षसांचं रोजचं अन्न आहे म्हणले. ते त्यांचं खाद्य आहे, खाद्य. या सगळ्यांना एक घास करायला सुद्धा वेळ लागणार नाही म्हणले. दाताला दात सुद्धा लावायची गरज नाही, चावायची सुद्धा गरज नाही. नुसतं मुखात घ्यायचं आणि गिळून टाकायचं. चावायची, दाताला दात लावायची गरज पडणार नाही. मनुष्य आमुचे आहारी, वानरे तब कोशिंबिरी, त्यासी कायशी झुंजारी, क्षणा माझारी मारीना. इंद्रजित म्हणतो माणसं तर आम्ही दररोज खातो म्हणले, आणि ही वानर आहेत ना म्हणले ती तोंडी लावायच्या कोशिंबिरी सारखी खाऊन टाकू म्हणले. यांच्या बरोबर युद्ध करायची, लढायची काय गरज नाही. या सगळ्यांना एका क्षणामध्ये मी मारीन बर का. त्यांना मारायला वेळ सुद्धा लागू देणार नाही, असं इंद्रजित बोलू लागला. रणी भिडो आणि साटोपता, करीन श्रीरामाच्या घात, रावण सांडोनी सकळ चिंता, सुखी सीता भोगावी. जे राम लक्ष्मण आहेत ना म्हणले, त्या राम लक्ष्मणा बरोबर रणांगणामध्ये मी भिडेन आणि श्रीरामाचा घात करून टाकीन. राजा रावणानं काही काळजी करायची गरज नाही म्हणले. निवांत राम मारल्यानंतर सीता बरोबर आपलं राज्य करावं, सुख उपभोगावं. मी सर्वांना भरवून उरलेलं आहे, कोणाला सुद्धा कमी पडणार नाही. इंद्रजित बोलतो राम आणि लक्ष्मण, रणी पाडी नविंद निबान, निर्दळी न वानर गण, अंगवन पाहि माझी. राम आणि लक्ष्मण रणांगणामध्ये माझे बाण जर सणासन सुटायला लागले तर असा नियम धरीन, असा बाण मारीन, राम लक्ष्मणाला संपवीन. एका एका बाणामध्ये सगळी वानर सेना निर्दळून टाकीन. काकाश्री, माझा पुरुषार्थ तुम्हाला बघायचाय का? माझी अंगमन तुम्हाला पाहिजे का? मी किती शूर आहे, किती निधड आहे, कसा आतुरबळ आहे, हे तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. विभीषणाला इंद्रजित बोलू लागलेला आहे. निंदोनिया श्री रघुनंदन, ऐकता इंद्रजिताचे वचन, विभीषण कोपायमान, काय आपण बोलत. हा इंद्रजित श्रीराम म्हणजेच रघुनंदन, याची निंदा करत आहे. विभीषणांनी ऐकलं. पुतण्याचं म्हणणं त्यांना पटलं तर नाहीच, पण पुतण्यावर काका अतिशय रागाला गेले. आणि इंद्रजिताचेच काका असणारे विभीषण महाराज काय बोलू लागले. ऐक इंद्रजिता साचार, तू तव अपक्व बालत्व, अहंकार मात्याचा वाळला नाही झार, सोयीत विचार तुझ नाही. फारच तिखट शब्द.
विभीषणाने काढले आणि इंद्रजिताला बोलू लागले. ए इंद्रजिता म्हणले, तू लय अजून लहान आहे म्हणले. लहान? अरे बालक आहे म्हणले, बालक. तुला अजून अक्कलदाड उगवली नाही म्हणले. तू अजून लय कच्चा आहे म्हणले. पक्का व्हायला तुला अजून लय वेळ आहे म्हणले. उगतच बढती करायला लागलाय म्हणले. किती बढतीनं बोलावं हे तर कळलं पाहिजे. अरे तू कालचा म्हणले, काल जन्माला आला आणि मला शिकवायला लागला. अजून म्हणले तू एकांगनं वाळलाय आणि एकांगनं वलाय म्हणले. तुझा झार वाळलाय का म्हणले? हा, मला शहाणपण शिकवायला लागला. अरे तुला तुझा तोटा कशात आहे, फायदा कशात आहे, सोहित कशात आहे, अनहित कशात आहे, काय अक्कल आहे का तुला म्हणले? का उगच्या उगच म्हणले तोंड खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. कातड्याचं आहे म्हणून बोलत सुटला काय म्हणले? तुला तुझा स्वहित विचार कळत नाही बरं काय इंद्रजिता. तुला अजिबात बुद्धीच नाही, विचार नाही, अक्कल नाही, विचार शून्य इंद्रजिता तू आहेस. विभीषण बोलतो, अवधारी विचारे विचार कोटी, विवेक धरोनिया पोटी. समूळ ऐकी माझी गोष्टी, स्वहित दृष्टी तुझ नाही. तुला आपलं कशात भलं आहे, कशात बुरं आहे हेच इंद्रजिता कळत नाही रे. विचार कर म्हणा, विचार कर म्हणा. एकदा चूक केलेली येणार नाही पुन्हा. एकदा विचार कर, दोनदा विचार कर, नाही 100दा विचार कर, 1000दा विचार कर, पण विचार कर रे इंद्रजिता. विभीषण बोलतो. आणि तोही विचार खऱ्या खोट्याचा निवाडा कर. योग्य काय अयोग्य काय याचा विचार कर. अंतकरणामध्ये खरा खरा विचार कर. ही एवढी गोष्ट माझी ऐक रे इंद्रजिता. खरंच तुला काहीच कळत नाही, आपल्याला काही कळत नाही. आणि दुसरे सांगतो, दुसरे सांगतात, ज्यांना कळतं त्यांचंही तू ऐकत नाहीस. म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये तू वावरतोयस. याचं भान तुला नाही रे इंद्रजिता. असं विभीषण इंद्रजिताला बोलतो. स्वहित दृष्टी तुझ नाही, जे बोलसी ते मिथ्या पाही. त्याही बोलाची नवलाही, मुळान्वयी अवधारी. तू जे बोलतोय ते चावटपणाचं आहे म्हणले. काही उपयोग नाही त्या बोलण्याचा. नुसती बडबड काही कामाची नसते बाबा. तू जे बोलतोय त्याच्यामध्ये तुझं हित नाही, त्याच्यामध्ये सगळं नुकसान 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 आहे. आणि तू जे बढतीनं, मोठेपणानं, पुशारकीनं, गर्वानं बोलतोय ना, त्या बोलण्या अगोदर मी काय सांगतोय ते ऐक म्हणले. तुझा शानपणा जरा थांबव म्हणले. आणि मूळ पहिल्यांदा माझं ऐक. विभीषण महाराज इंद्रजिताला बोलतात, मनशी आमचा एक रक्षगण, बक्षील राम लक्ष्मण. ऐकोनी श्रीराम अंगवन, नित्य भाषण कावदशी. तू म्हणतोय म्हणले आमचा एक एक राक्षस तर राम लक्ष्मणाला खाऊन टाकीन, गिळून टाकीन. अरे तुला राम लक्ष्मणाचा पुरुषार्थ माहिती असून सुद्धा
तोंडातून का खोटं बोलतो? तुझं बोलणं तुझ्या अंतकरणाला सुद्धा पटत नाही, तुला शोभत नाही, तरी पण तू खोटं बोल, पण रेटून बोल. हे कशा करता बोलतो? काय मिळणार आहे तुला? काय फायदा याच्यात? जीवानिशी मोक्षील, मरशील रे बाबा, असं बोलणं योग्य नव्हे. इंद्रजिताला काका श्री विभीषण सांगतात, बालपणी विंधोनी बाण, ताटिकेचा घेतला प्राण, सुबाहू मारिला करिता रण, सैन्यगण समवेत. त्या रामरयाचा पुरुषार्थ अगदी बालवयातला विभीषण महाराज सांगू लागले. विभीषण म्हणतात, राम लहान होता, त्या लहान वयामध्येच ताटिका राक्षसनीला एका बाणात संपवण्याचा मान रामाने मिळवला. रणांगण करून सुबाहूला मारलं. सुबाहूचं सैन्य एका एका बाणामध्ये निर्दळून टाकलं. असा राम आहे. बाण पिसारे सुटला वारा, त्याने मारीच उडवला अंबरा. श्रीराम अंतक निशाचरा, तू निदसुरा उन्मादे. रामरयाच्या बाणाचा पिसारा, त्या पिसाऱ्याचा वारा मारीच्याला लागला आणि एखाद्या वावटोळीमध्ये पाला पाचोळा जसा फिरावा आकाश पंताला, तशी मारीच्याची अवस्था झाली आणि समुद्र तीराला जाऊन पडला. राक्षसांचा नाश करणारा, शेवट करणारा कर्दन काळ म्हणजे श्रीराम आहे. तू कुठल्या मस्तीत वागतोय? कुठली नशा तुला चढलेली आहे? अजून तू झोपेत आहे का म्हणले इंद्रजिता? जरा जागा हो म्हणले, जागा हो. लय वेळापणा काही कामाचा नसतो. जरा सावध हो, जरा नीट वाग, नीट बोल, असं विभीषण इंद्रजिताला खडसावतात. स्वयंवरी वाता कोदंड, रावणाचे झाले काळे तोंड. ते श्रीरामे केले दुखंड, बळे प्रचंड श्रीराम. श्रीरामाच्या बळाची तुलना इंद्रजिता तू तर करू नको रे म्हणले. अरे तुझ्या बापाची काय अवस्था झाली? सीता स्वयंवरामध्ये बिगर आमंत्रणाचं गेलेला तुझा बाप राजा रावण धनुष्य उचलायला गेला आणि धनुष्य बोकांडी घेऊन पडला, पालता पडला. 10 तोंडाच्या नाका तोंडात माती गेली. अरे ते धनुष्य बाजूला काढून राजा रावणाला उठता आलं नाही. तिथं लहान वयामध्ये कोवळ्या श्रीरामानं अगदी डाव्या हातानं ते धनुष्य उचललं. त्या धनुष्याला दोरी लावायला रामरया प्रत्यंच्या चढवत असताना ते धनुष्य काड कर्णामधनं मोडलं. 2 तुकडे त्या शिवधनुष्याचे झाले. राजा रावणाचा अपमान झाला, राजा रावणाचं काळ तोंड झालं आणि रामरायाची कीर्ती त्रिभुवनामध्ये झाली. असा बळाचा बळीआडा, वस्तादांचा वस्ता, दादुल्यांचा दादुला, खमक्या श्रीराम आहे असं इंद्रजित त्या इंद्रजिताला
पण रामरायाच्या पुरुषार्थाची थोरी सांगत असताना विभीषण बोलतात, याची सीतेची अभिलाखा विराध मारिला से देखा, त्याची गती दशमुखा तुम्हा मूर्खाचे निबोले. याच असणाऱ्या सीता माऊलीची अभिलाषा विराधानं धरली आणि रामरायाने त्याला बाण मारला आणि विराध मरून पडला. तुम्ही जर अशीच बडबड करत बसला तर रावणाचं मरण जवळ यायला काय वेळ लागणार नाही आणि तुमच्या मूर्ख वेडपट बोलण्यानं राजा रावणाला मरावं लागेल असं इंद्रजिताला विभीषण बोलतो. शूर्पणखेने करिता छळना स्वयमुखली नाक काना, गाराने देत शेखर दूषणा तेही जाना मारिले. सांबाचा कैवार घेऊन शूर्पणखा राम लक्ष्मणाला छळायला गेली. सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. लक्ष्मणाला म्हणू लागली, मी तुमची सेवा करण्यासाठी तुमची अर्धांगिनी होते, तुमची जोडीदारीन मला करून घ्या, माझ्या बरोबर लग्न करून घ्या. मी तुमची बायको होते, तुम्ही माझा नवरा व्हा. लक्ष्मणाने सांगितलं, मी काय मनाचा मालक नाही, म्हणले माझा मोठा भाऊ मालक आहे, तुम्ही रामाला विचारा, राम काय सांगेल त्यात सही. रामरायाकडे गेली. सीता माऊलीला जाऊबाई म्हणू लागली. रामरायाला भाऊजीचं नातं जोडलं. रामरायाने बरोबर ओळखलं, उलट्या भाऊलेत म्हणले ही राक्षसी नाही. आणि रामरायाने तिच्या पाठीवर लिहिलं, लक्ष्मणा हिची चांगलीच बोळवण कर, हिच्या नाक काना बरोबर लग्न लाव रे. आणि लक्ष्मणाने लगेच आपल्या हातातल्या तलवारीनं एकाच असणाऱ्या लातेत तिला पालती पाडली. तिचं नाक, कान आणि ओठ सरसकट कापलं. तिला बोलायला येईना, फेफ्या करायला लागली. फेफ्या करत असणाऱ्या खर दूषणाकडे गेली. खर दूषण आणि त्रिशिरा त्यांचा असणार 14,000 राक्षस घेऊन रामाचा बंदोबस्त करण्यासाठी आले. पण रामरायाने एकाच बाणामध्ये खर दूषण त्रिशिरा आणि 14,000 राक्षस संपवून टाकले. असा रामराय आहे, एवढी त्याची प्रताप शक्ती आहे. तुला माहिती नाही का इंद्रजिता? विभीषण बोलतो, नाही सैन्य रथ संपत्ती एकला श्रीराम पदाती, त्याची ऐशी ऐकोनी ख्याती का दुर्मती बदलासी. नाही सैन्य रथ संपत्ती एकला श्रीराम पदाती, त्याची ऐशी ऐकोनी ख्याती तुका दुर्मती बदलासी. श्रीरामाजवळ सैन्य नाही, श्रीरामाजवळ रथ नाही, श्रीरामाजवळ बाकीचे कुठलीही संपत्ती नाही. एकला एक असणारा पायपाय चालणारा अनवाणी श्रीराम आहे. त्या श्रीरामानं आतापर्यंत एवढी ख्याती केलेली आहे, एवढा रणपुरुषार्थ गाजवलेला आहे. हे तुला माहिती नाही का इंद्रजिता? हे तुझ्या आठवणीत नाही का? तरी पण तू रामाबद्दल का वाईट बोलतो? का तुझा वाईट उच्चार आहे? काय दुर्बुद्धी तुला सुचते? असं इंद्रजिताला विभीषण बोलतो. नकट्या शूर्पणखेच्या बोली रावणे पाप बुद्धी केली, सीता चोरीता भीक लागली तैशी आली अवदसा. नकट्या, नाक कापलेल्या, ओठ कापलेल्या, कान कापलेल्या शूर्पणखेचं राजा रावणानं ऐकलं
आणि काकेमध्ये झोळी अडकवली, भिकाऱ्याचं वेश घेतला, संन्यासाचं रूप घेतलं, सीता माऊलीच्या आश्रमाला गेला, माई भिक्षा वाढ म्हणाला आणि सीता माऊलीचं अपहरण करून घेऊन आला. तेव्हापासून राजा रावणाला राजा असून भीक लागलेली आहे. राजा रावण हीन दीन झालेला आहे. रामरय्याची सीता राजा रावणानं चोरून आणली, लंकेत आणून ठेवली. तेव्हापासूनच लंकेवर विघ्नावर विघ्न येऊ लागली. लंकेतली लक्ष्मी पळून गेली. इथं अवदस आली, चोरावया परनारी राजा आणि होय भिकारी, जळते वाटिव्याची थोरी निर्लज्ज भारी तू एक. अरे दुसऱ्याच्या असणाऱ्या बायका चोरून आणण्यासाठी राजा रावणाला गोसाव्याचं रूप धरावं लागलं. काकेमध्ये भिकेची झोळी अडकावी लागली, भिकारी व्हावं लागलं. याच्यासारखं दुसरं लज्जास्पद काय आहे का रे इंद्रजिता? त्याला लंकेच्या राजा रावणाच्या वेशामध्ये जाऊन सीता हरण करावी वाटलं का? राजा रावणाच्या वेशामध्ये जाऊन त्यानं सीता हरण का केले नाही? का त्यानं संन्यासाचं रूप धारण केलं? का गोसावी झाला? का भिकारी झाला? कसला राजा रावणाकडे मोठेपणा? काय त्या मोठेपणाला जाळायचंय का? त्याला काही आग लावायची का? आणि त्या असणाऱ्या राजा रावणाची बाजू घेऊन इंद्रजिता तू बोलतोस? तू तर किती निर्लज्ज आहे रे म्हणले. लाज नाही का तुला? अक्कल नाही, बुद्धी नाही, लाज नाही, शरम नाही, बेशरम आहेस का म्हणले. तुझ्यासारखा एकटा एक बेशरम या जगात दुसरा कुणी नाही. इंद्रजिताला काका विभीषण बोलतो, दुजी वाटी व लंका नाता, मरण देवोनी मारीच माता, छळोनी सुमित्रेच्या सुता, चोरोनी सीता पळाला. अरे नुसतं संन्याशी होऊन भागलोय का? राजा रावणानं भिकाऱ्याचं रूप धारण करून याचक होऊन गेला. तेवढ्यावर तर त्याला सीता पळवता आली का? नाही आली. त्या मारीच मामाला मरणाच्या दारात आडवं पाडण्याचं काम या राजा रावणानं केलं. मारीच्याला रामाच्या आवाजात लक्ष्मणा धाव 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 म्हणून ओरडावं लागलं. लक्ष्मण दादा रामाच्या साह्याला धावून गेले आणि मग राजा रावणानं सीता चोरली. एवढा भित्रा राजा रावण आहे, एवढा पळपुट्टा राजा रावण आहे. कशाचं धाडसन, कशाची अंगवरण, कशाचा मोठेपणा रे राजा रावणाकड? काय नाही बर का इंद्रजिता. आणि राजा रावण सीता माऊलीचं अपहरण करताना रामाच्या भीतीनं कसं पळाला, लंकेच्या दिशेनं पळतच सुटला. एवढं रामाच्या बाणाचं राजा रावणाला भीती आहे म्हणले. भयंकर भयंकर भय आहे म्हणले. किती भीतोय रामाला राजा रावण? इंद्रजित तुला माहिती आहे का म्हणले. काही माहिती नाही. उग म्हणले उचलली जीभ, लावली टाळ्याला. अरे किती बडबड करशील, किती बोलशील? राजा रावणा बद्दल जे महामापेपणाचं त्यानं जे कर्म केलेलं आहे ते कर्म त्याच्या नाशाला कारणीभूत आहे. त्याची बाजू घेऊन बोलणारा, त्या राजा रावणाला मदत करणारा तोही महापापी ठरतो.
म्हणून इंद्रजिता तू जरा विचार करून बोलायला हवं होतं. तू काय विचार करून बोलला नाही बर का. त्यामुळं तुझं हे बोलणं कुणालाच पटत नाही. विभीषण महाराज बोलतात, लक्ष्मणाची मर्यादा रेखा नुलंगवेची दशमुखा मिथ्या बोला बळ अवांका काळमुखा पुरुषार्थ. अरे काय मोठेपणाचं तुमचं बोलणं. किती नाटक कराल, किती अडाणीपणाचं सोंग घ्याल. कळत असून सुद्धा न कळतपणाचं किती नाटक कराल. अरे लक्ष्मणाला तिकडं रामरायाच्या मत्तीला जावं लागलं तरी पण सीता माऊलीचं अपहरण राजा रावणाला करता आलं नाही. का तर लक्ष्मणानं जाताना लक्ष्मणानं एक रिंगण ओढलं होतं आणि सीता माऊलीला सांगितलं होतं, या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तू पाऊल टाकू नको. त्या लक्ष्मणाची ओढलेली रेषा राजा रावणाला ओलांडता आली नाही. सीताला भिक्षा घेऊन त्या रेषेच्या बाहेर यायला सांगितलं आणि मग त्या सीताला उचललं, अपहरण करून पळवून लंकेला घेऊन आला. तोंड हाय का राजा रावणाला बोलायला? काय हाय का त्याच्याकडं? असं विभीषण महाराज इंद्रजिताला बोलतात. जटायुसी करिता रण रावणे दाती धरिले तृण त्यासी मारिले करोनी छळन पापी पूर्ण तुम्ही एक. अरे तुम्ही बापलेख फार वाईट आहे रे म्हणले. राजा रावण महापापी आणि त्या महापाप्याचा तू बेटा. जसा बाप तसा बेटा आहे की रे म्हणले. अरे सीताचं अपहरण करून राजा रावण आकाश मार्गानं लंकेकडे पळत येत होता. तेवढ्यामध्ये वनामध्ये आकाश मार्गाने गेलेलं जटायू पाखरू आलं पंचवटीच्या ठिकाणी. रामरायाची अर्धांगिनी सीता माता नाही हे बघितलं आणि राजा रावणा दांडलून दांडलून त्या पाखरानं तुला पकडलं धरलं, तुझ्या बरोबर युद्ध केलं. त्यावेळेस तो गवताची काडी दातामध्ये धरली. ते जटायू पाखरू सुद्धा तुला ऐकलं नाही. परंतु राजा रावणा तू कपट केलं, रामरायाची शपथ घातली आणि राम भक्ताला छळून मारलं. काय तुझा पुरुषार्थ रे कपट्या. तुम्ही दोघं बी कपटे म्हणले, बाप बी कपटाय आणि इंद्रजिता तू सुद्धा कपटाय म्हणले. चोरी मारी पापी परद्वारी युतकी रावणाची शिरी ते तुझे ज्येष्ठत्व भारी बाजीगिरी जैशी विद्या. अरे ते साप गारुडी असतो ना म्हणले, तो जसे काय म्हणले जादूटोना करतो म्हणले. त्याचा जादूटोना किती वेळ चालतो? 5-10 मिनिटं. तसं तुमचं हे मोठेपण काय उपयोगाचं नाही. हे सगळं खोटं आहे, हे सगळं लटक आहे. चोरीचं पाप, दरोड्याचं पाप, परस्त्रीला पळवण्याचं पाप, हे सगळं तुमच्या मस्तकावर बसलेलं आहे. म्हणजे कसलं तुम्ही मोठं, कसला मोठेपणा, कसली तुमची विद्यान, कसली तुमची भक्ती, सगळं सगळं निरर्थक आहे रे इंद्रजिता. विभीषण महाराज इंद्रजिताला भर सभेत बोलतात, मनसी जिंतीला ऐरावती आणि जिंतीला अमरपती सुरवरासी लाविली ख्याती श्रीरामा प्रती ते न चाले. विभीषणानं सांगितलं, हे इंद्रजिता,
अजून एक तुला सांगू का म्हणले, तूच आता बोलता बोलता म्हणले बोललास की मी 33 कोटी देव जिंकले, ऐरावत जिंकला, अमरपती इंद्राला जिंकलं, 33 कोटी देवांना बंदीखान्यात घातलं. हा तुझा मोठेपणा जरा बाजूला ठेव म्हणले. ही तुझी जी मस्ती आहे ना म्हणले, ही तुझी खुमखुम आहे ना, ती रामासमोर अजिबात चालणार नाही. राम चालूही देणार नाही म्हणले. रामाजवळ असलं काही सुद्धा डांगडिंग चालणार नाही. असं विभीषण इंद्रजिताला बोलतो. वरुण शक्र ब्रह्मादी ईश, हे श्रीरामाचे अंशानुअंश, हे तुने नशी बाळ भाष्य, जगी जगदीश श्रीराम. हे वरुण देव, इंद्रदेव, ब्रह्म विष्णू महेश, हे श्रीरामाचे अंश आहेत म्हणले. अंश एक एक कणाची सुद्धा यांना बरोबरी येणार नाही रामाच्या म्हणजे. आणि त्या रामाबद्दलचा मोठेपणा तुला नाही कळणार. तो जगाचा जगद्वंद्य, जगाचा परमात्मा, जगाचा ईश्वर, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी श्रीराम आहे. तू बारक्या लेकरासारखं काहीतरी बडबड करत बसू नको, असं इंद्रजिताला विभीषण बोलतात. मनसी दमिलाय रावती, चरणी शिळा उदरती, श्रीरामाची परमशक्ती, बाळमती तू नेनशी. अरे तू ते इंद्राला जिंकलेलं, 33 कोटी देवांना जिंकलेलं, ऐरावतीला दमवलेलं, हे सांगू नको रे इंद्रजिता म्हणले. रामाच्या चरणाचा महिमा तुला माहित नाही. रामाच्या चरणाची धूळ शिळेवर पडली आणि त्या शिळेतून अहिल्याचा उद्धार झाला. असं रामाचं असणारं परम भक्ती महात्म्य आहे. बारक्या लेकरासारखं पोरकट बुद्धीनं काहीतरी तू बोलू नको. हे वात्रट खोडीलपणाचं लक्षण आहे बर का इंद्रजिता. असं विभीषण बोलू लागले. बोलसी स्वये निज पुरुषार्था, मी मारीन श्री रघुनाथा, रावणे सुखी भोगावी सीता, परदारता तू महापापी. ए इंद्रजिता म्हणले, खरंच तुला अक्कल नाही का नाही म्हणले. काही डोकं कुठं घाण ठेवलंय का, डोक्यात बटाटे भरले रे तुझ्या? चांडाळासारखं कसं बोलतो रे म्हणले. तुला काय वाटतंय म्हणले मीच लय पुरुषार्थी काय म्हणले, मीच लय प्रतापी आहे. सरळ सरळ तू म्हणतो राजा रावणाला सांगतो की मी राम लक्ष्मणाला मारतो, मी सगळे वानर संपवतो आणि तुम्ही सीता बरोबर खुशाल राज्य करा. अरे सीता कोण आहे तुला कळली का म्हणले. नाही कळली म्हणून तू इंद्रजिता असं बोलतोस. अरे पापकर्माला सहाय्य करण्याचं तू राजा रावणाला एका पाप्याला वचन देतो. हा दोष तुला किती लागेल याचं काही ज्ञान आहे का तुला, काही अक्कल आहे का? राजा रावण पापी, तू महापापी आणि सीता खुशाल भोगावी म्हणतो. म्हणजे आपल्या बापाची पेंड समजतो का म्हणले, झागरी समजतो का सीता म्हणजे. अरे जगदवंद्य जगदीश भगवान परमात्मा त्या श्रीरामाची स्वामिनी आहे. त्या सीताची शक्ती अजून तुला इंद्रजिता नाही माहिती, नाही कळाली म्हणून तू महापापी असं बोलतोस. असं विभीषण महाराज बोलतात. रायासी सांगता पाप बुद्धी, तो वधावा सभेमधी, राजपुत्रा तू दुर्बुद्धी, महामुडी कुलघाती. अरे आपल्या कुळाचा घात करणारा असा कुठं राजपुत्र असतो का म्हणले. दुर्बुद्धीयुक्त राजपुत्र असेल आणि भरल्या दरबारात जर राजाला पाप करायला सांगत असेल
तर असल्याचा भर दरबारामध्ये वध करावा असं शास्त्र सांगतं. म्हणजे सभेमध्ये त्याला शिक्षा द्यावी, साधी शिक्षा नाही, जन्मठेप नाही, फाशी नाही, लगेच तात्काळ वध करावा. म्हणले कुळाचा घात करणारा महामूर्ख एकला एक इंद्रजिता तू आहेस असं काका आपल्या पुतण्याला म्हणजे बिभीषण इंद्रजिताला बोलतो. तू एक मारिल्या जाण सकळ कुळाशी कल्याण, हे बुद्धी नायकता रावण कुळ निर्दळन पावेल. बिभीषण महाराज म्हणतात तुझा असून काय उपयोग नाही रे. म्हणले हे इंद्रजिता, असून अडचण नसून खोळांबा, तू मेलेला बरा. म्हणले जर तुझ्यामुळं कुळघात होत असेल, राजा रावणाला मरावं लागत असेल आणि राजा रावणाला तू हुलीवर घालत असशील तर हे काय चांगलं नाही बर का. त्यापेक्षा तुला एकट्याला मारल्याला परवडेल, मग सगळ्या कुळाचं तर निदान कल्याण होईल. आणि राजा रावणानं हे माझं बोलणं, ही माझी युक्ती जर नाही ऐकली तर मग अख्ख्या राक्षस कुळाचं निर्दळन, नाश झाल्याशिवाय राहणार नाही. राम सगळ्यांना मारेल, पाप्यांचं निर्दळन करील, दुष्टांचा संहार करील. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं बिभीषण महाराज भर सभेमध्ये राजा रावणाच्या समोर इंद्रजिताला ऐकवतात. इंद्रजित बोलतो निज बळ, ते त्या मिथ्या पैसमुळ, सभा सर्वज्ञ ऐका हो सकळ, राय प्रांजळ परिसावे. बिभीषण महाराज म्हणतात इंद्रजित जे बोलतो, वल्गना करतो, ते सगळं निरर्थक आहे म्हणले, वायपट आहे म्हणले, मिथ्या आहे म्हणले. सभेतल्या सर्व हुशार बुद्धिमान राजे मंडळींनो तुम्ही ऐका, माझं स्वच्छ मत तुम्हाला पटतंय का पहा. मी चांगलं सांगतोय, आपल्या हिताचं सांगतोय असं बिभीषण महाराज बोलू लागले. अजून बिभीषण महाराज काय काय बोलतील, त्यावर इंद्रजित आणि रावण काय म्हणतील, बाकीच्या सभेचं काय मत असेल, याचं चिंतन आपण पुढील भागात सेवेकरता घेऊ. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो, वचनी अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान, रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरी, हरि तो जगतो नहीं भिन्न वपू, यती यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान, रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी.
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणे हेच करितस्य विनवनी भवबंधनी सोडवावे हेच करितस्य विनवनी भवबंधनी सोडवावे हेच करितस्य विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्ष्याच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष ज्ञानार्ष्याच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।